प्रत्येकाला तर आणि आजचं जे फ्यूल आहे की नाही, तर हे डोळ्याशी रिलेटेड आहे. आपल्या डोळ्यांचं जे आरोग्य आहे की नाही किंवा काय, तर त्याचं नाव कसं आहे ऑक्युलर डिफेन्स. मी पहिला तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ सांगतो, नाहीतर ते काय कळणारच नाही. हे सगळं आपल्या डोळ्याशी रिलेटेड आहे. डोळ्याचं आरोग्य जे आहे की नाही तर ते. तर ऑक्युला मीन्स रिलेटेड टू आय. ऑक्युलर डिफेन्स लक्षात आलं. ऑक्युलर डिफेन्स डिफेन्स म्हणजे संरक्षण करणे. तर ऑक्युला म्हणजे काय तर रिलेटेड टू आय म्हणजे तुमचे दिसतं की नाही तुम्हाला एबिलिटी टू सी म्हणजे तुम्हाला दिसायला पाहिजे. आपण जे काय पिक्चर बघतो बाकीचं सगळं बघतो ना, तर ती दिसण्याची क्षमता लक्षात आलं. तर ते काय त्याला म्हणायचं ऑक्युलर. ऑक्युलर तर ऑक्युलर डिफेन्स मग ही क्षमता त्याचं संरक्षण झालं पाहिजे. हे तुम्हाला दिसतं किंवा काय वगैरे की नाही शेवटी काय मला आपल्याला सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल, जगाचं काय बघायचं असेल, तर डोळ्याच्या माध्यमातून आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत ना, तर सगळी ज्ञानेंद्रिय सुद्धा आपली तेवढीच शेवटपर्यंत सक्षम पाहिजेत. तर आपल्याला बघा एज रिलेटेड मॉक्युलर डिजनरेशन तो पण एक जरा समजून घ्या. ARMD म्हणतात. एज रिलेटेड मॉक्युलर डिजनरेशन. डिजनरेशन म्हणजे ऱ्हास होणे. त्याच्यातलं कमतरता कमी कमी होत जातं. लक्षात आलं? तर हे रेटिनाचा हा क्रिटिकल भाग आहे. रेटिना असतो की नाही आपल्या डोळ्यामध्ये, तर त्याचा तो क्रिटिकल पार्ट असतो. त्याला म्हणायचं मॉक्युला. लक्षात आलं? त्याला म्हणायचं मॉक्युला आणि तो आपलं वय वाढेल तसं की नाही, तर तो डिजनरेशन होतच असतं. वयाप्रमाणे पण होत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता हे जे मी आता जे आपल्याला बघा, आपण उन्हाळ्यामध्ये आता ऊन वाढायला लागले ना, तर त्याचा काय दुष्परिणाम होतो, तर कडक उन्हामध्ये की नाही अल्ट्राव्हायोलेट रेज जादा असतात. म्हणून बघा आता आपण उन्हामध्ये बाहेर जाताना की नाही गॉगल वगैरे सुद्धा किंवा आता माझा सुद्धा हा चष्मा आहे की नाही डे अँड नाईट आहे. म्हणजे उन्हात गेलं ते आपोआप तो काळा होतो. लक्षात आलं? आपण गॉगल वगैरे वापरतो तर ते संरक्षण आहे, की काय तुम्हाला त्या उन्हाचा जो कडक उन्हाचं जे हे असतं त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात अल्ट्राव्हायोलेट रेज असतात आणि त्या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळं आपले तो डोळ्याचे जे रेटिना वगैरे जे आता मी सांगितलं की नाही, तर ते डॅमेज होत असतं. तिथं फ्री रॅडिकल तयार होत असतात. लक्षात आलं? आणि दुसरा त्याला आहे, दुसरं लक्षात घ्या. आता सगळं आपण टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप हे स्क्रीन फेस करतो. 2 गोष्टी आहेत लक्षात घ्या. दोन्हीकडे सुद्धा तुम्हाला उपयोगी आहे. आणि आपण किती स्क्रीन फेस करतो बघा आणि त्याचे जे ब्लू रेज आहेत की नाही, तर त्याच्यापासून सुद्धा होत असतं. म्हणजे हे स्क्रीन फेस करतो त्याचे ब्लू रेज आणि उन्हाळा आता कडक उन्हाळा वाढत निघालेला आहे आणि त्याच्यामध्ये तिथं काय असतं त्या उन्हामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज असतात. तर ह्या दोन्हीमुळे हे तुमचे रेटिनाचं हे जे असतं की नाही फोटो रिसेप्टर असतात. नंतर तुम्हाला मी सांगितल्यानंतर तुम्हाला इमेज दाखवली जाईल. सुमेध सर तुम्हाला इमेज दाखवतील. तर त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तर आता आपलं जे हे आहे की नाही फ्यूल आहे ऑक्युलर डिफेन्स तर ते तुमच्या बघा त्याच्यामध्ये काय इन्ग्रीडियंट्स आहेत ते मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो.